हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा गणपती बाप्पांचे देवा माझे डेकोरेशन चालू होते तर तेव्हाचा व्हिडिओ आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे, म्हणजेच मला व्हिडिओ एडिट करणं झालं नाही, त्यामुळे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डेकोरेशन केलं होतं। म्हणजेच माझं काही नक्की नव्हतं गणपतीच्या वेळेस गावाकडे जायचं, पण वेळेवर ठरलं त्यामुळे मी म्हणजेच गावाकडे गेलो होतो। आणि अशा प्रकारे जे डेकोरेशन तुम्ही बघत आहात तर हे म्हणजेच भिंतीवरतीच मी केलं होतं। त्यासाठी जे काही डेकोरेशनचं सामान लागणार होतं तर हे देखील म्हणजेच मार्केटमधून मी घेऊन आलो होतो। तर तुम्ही बघू शकता सगळं डेकोरेशनचं जे सामान आहे तर ते अशा प्रकारेच मी म्हणजेच करतच होतो आणि म्हटलं तुमच्यासोबत देखील व्हिडिओ शेअर करावा। त्यानंतर देखील म्हणजेच डेकोरेशन झाल्यानंतर पुन्हा माझी थीम जी होती तर ती मी चेंज केली होती, तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेलच। तर जे काही डेकोरेशनचं मला साहित्य लागणार होतं तर ते मी आणलं होतं। तर बरंचसं जे डेकोरेशन सामान आहे तर ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर ही जी तुम्ही ग्रीन मॅट बघत आहात तर ही म्हणजेच मला मागच्या साईडला लावायची होती, त्यामुळे मी याला म्हणजेच हुकच्या सहाय्याने मागे अटॅच केलं होतं, कारण भिंतीवरती ते तसंच राहत नाही। आणि त्याचबरोबर जे काही त्याच्यावरती तुम्ही पॅच बघत आहात लोटसचे, तर जेव्हा मागच्या वर्षीची दिवाळी होती तर तेव्हा हे सर्व जे लोटसचे जे पॅच होते तर ते मी घेतले होते, म्हणजेच दिवाळीच्या वेळेस यूज करण्यासाठी। कारण आपण यांचा यूज कशामध्ये देखील करू शकतो, म्हणजेच याची आपण रांगोळी देखील तयार करू शकतो, त्याचबरोबर हे आपण डेकोरेशनमध्ये देखील याचा यूज करू शकतो। त्यासाठी हे मी बनवले होते। पण मागच्या वर्षीची दिवाळी तुम्हाला माहीतच असेल, तर मी म्हणजेच मागच्या वर्षी जॉबला लागलो होतो आणि दिवाळीच्या वेळेसच माझी जॉईनिंग होती, त्यामुळे मला मागच्या वर्षी दिवाळीला सुट्टी काही मिळाली नाही। त्यामुळे माझी दिवाळी म्हणजे जिथे माझी जॉब आहे तर तिथेच झाली आणि आता यावर्षीची दिवाळी देखील मला असं वाटते की तिथंच होईल। तर तुम्ही बघू शकता त्यानंतर जे काही डेकोरेशन मला करायचं होतं तर ते मी करून घेतलं। त्याचबरोबर हरतालिका देखील होती, म्हणजेच हा व्हिडिओ गणपती बसण्याच्या अगोदरचा आहे, म्हणजेच मंगळवारचा आहे। तर त्या दिवशी हरतालिकेची देखील पूजा होती, तर मला फक्त बेल व्हायचा होता, त्यामुळे मी म्हणजेच डेकोरेशन केलं होतं। तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही जी महादेवाची पिंड होती तर माझी आजी म्हणजेच जी माझी आजी आहे तर तिने ही तयार केली होती। तर ही जी वाळू आमच्या घरी यूज केली जाते तर ही म्हणजेच गंगा नदीतली जी वाळू आहे तर तिचा यूज केला जातो आणि पुन्हा ही धुवून म्हणजे स्वच्छ कापडामध्ये बांधून ठेवून दिली जाते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फुलोरा देखील लावतात, म्हणजेच जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो आणि हरतालिकेला जेव्हा पूजा करतो तर अशा प्रकारचे फुलोरे असतात म्हणजेच फुलांचे, तर ते म्हणजेच महादेवांच्या पिंडीवर असे टांगले जातात। त्यामुळे मी म्हणजे जे माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं होते तर त्याचाच मी यूज केला होता आणि जी लाईटिंग होती तर ती देखील मी लावली होती, कारण लाईटिंग लावल्यानंतर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। त्याचबरोबर आता तुम्ही बघत आहात तर हे जे बेलपत्र होते तर सर्व मी धुवून घेतले होते आणि जेव्हाही आपण महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला त्याचा जो शेवटचा भाग असतो तर तो म्हणजेच जिथे थोडासा तो आपल्याला कट करून महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचा असतो। तर तुम्ही बघू शकता ही सर्व जी बेलाची पानं होती तर ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर महादेवांच्या पिंडीवर मी सर्व बेलांची जी पानं होती तर ती वाहून घेतली। त्याचबरोबर म्हणजेच आमच्या घरी सर्व देखील म्हणजेच वाहतात, म्हणजेच माझी जी मम्मी आहे किंवा आंटी, आई, माझी दिदी, आत्या पण माझी तेव्हा घरीच होती, तर सर्वांनी म्हणजे पूजा केली। तर तुम्ही बघू शकता आणि जो तुम्ही आता हा चौरंग बघत आहात तर हा खूप जुना चौरंग आहे, म्हणजेच खूप मोठ्या साईजचा चौरंग आहे। जेव्हा ही आमच्याकडे म्हणजेच मोठी पूजा असते किंवा दिवाळीची पूजा असते तर याच चौरंगवरती ही पूजा केली जाते आणि खूप जुना असल्यामुळे मला देखील जुन्या गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात तर त्या मी खूप जपून ठेवतो। आणि बरेचसं जे माझ्या आजीचं काळातलं सामान आहे तर ते देखील मी छान प्रकारे ठेवत असतो, म्हणजेच मला ते खूप आवडतं पूजेमध्ये त्याचा यूज करायसाठी। जशा की जुन्या समय असतात म्हणजेच त्या देखील मला पूजेमध्ये खूप छान दिसतात। जेव्हाही आपण त्या समय आपल्या पूजेमध्ये यूज करतो तर तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते। तर तुम्ही बघू शकता तर सर्वांची जी पूजा होती तर ती चालूच होती। सर्वात पहिल्यांदा आपली कोणतीही सेवा असली तर आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो, तर गणपती बाप्पांचं रूप म्हणून माझ्या घरी म्हणजे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तीच पूजेमध्ये ठेवली होती। त्यानंतर म्हणजेच घटस्थापना देखील आम्ही करत असतो, म्हणजेच जो कलश असतो तर तो देखील पूजेमध्ये ठेवत असतो। त्याचबरोबर जो तुम्ही महादेवांचा फोटो बघत आहात तर हा देखील पूजेमध्ये ठेवला होता। त्याचबरोबर जी महादेवांची पिंड होती तर ती देखील म्हणजेच आईने तयार केली होती। त्याचबरोबर पार्वती माता देखील साईडला म्हणजेच मातीचीच आपल्याला तयार करायची असते, म्हणजेच वाळूची आपल्याला तयार करायची असते, तर ती देखील आईने तयार केली होती। तर जो महादेवांना बेल होता तर तो मी वाहून घेतला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी आजची पूजा होती तर ती माझी झालेली आहे।